विचार करा, एका अधिकाऱ्याची काही वर्षांच्या नोकरीत 25 पेक्षा जास्त वेळा बदली होते. जिथे जातात तिथे भ्रष्टाचार करणाऱ्यांचे धाबे दणाणतात, गैरकारभार करणाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरतं, पण काही दिवसातच त्यांना तिथून हलवलं जातं. एखादा सामान्य माणूस असता तर खचून गेला असता, सिस्टीम समोर झुकला असता किंवा शांत बसला असता. पण हा अधिकारी जेव्हा बालगंधर्व रंगमंदिरात माईक हातात घेतो तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राला सुन्न करणारा एक शब्द बोलतो, माझ्या बदल्या वारंवार का होतात? कारण माझ्या आत सकारात्मक बदल घडत असतात. एवढंच नाही तर ते पुढे जाऊन एक असं वाक्य बोलतात जे ऐकून सगळेच अचंबित होतात. माझ्या मुलाने सुद्धा मला फॉलो करू नये. एका IAS अधिकाऱ्याने स्वतःच्या मुलाबाबत आणि स्वतःच्या 25 बदल्यांबाबत असं का म्हटलं असेल? सिस्टम विरुद्धच्या या संघर्षाची खरी कहाणी नेमकी काय आहे? चला आज यामागचं सर्वात मोठं रहस्य उलगडूया. नमस्कार मित्रांनो, मी राजश्री आणि तुम्ही पाहताय राजश्री अनफिल्टर्ड. आपल्या देशात दरवर्षी हजारो लोक IAS होण्याचं स्वप्न पाहतात. पण IAS झाल्यानंतर सिस्टम मध्ये राहून प्रामाणिकपणे काम करणं किती कठीण असतं याचं जिवंत उदाहरण म्हणजे तुकाराम मुंढे. सध्या अन्न व औषध प्रशासन म्हणजे FDA विभागाचे आयुक्त म्हणून कार्यरत असलेले तुकाराम मुंढे पुन्हा एकदा प्रचंड चर्चेत आलेत. त्यांनी पदभार सांभाळताच महाराष्ट्रातील विविध खाद्य आस्थापनांमधील गैरकारभारावर आणि भेसळखोरांवर असा काही दणका दिलाय की नियम मोडणाऱ्यांच्या मनात अक्षरशः धडकी भरली आहे. पण गोष्ट फक्त त्यांच्या कारवाईपुरती मर्यादित नाही. तुकाराम मुंढे जिथे जातात तिथे सामान्य जनता त्यांच्या पाठीशी उभी राहते. मीडिया त्यांच्या मुलाखती घेण्यासाठी धडपडतो. पण मग प्रश्न असा पडतो, ज्या अधिकाऱ्याला जनता डोक्यावर घेते त्याला प्रशासन वारंवार का बदलतं? ही फक्त एक राजकीय खेळी आहे की यामागे आणखी काही खोल गुपित दडलंय? मित्रांनो, तुकाराम मुंढे या नावाभोवती एक वेगळंच वलय तयार झालंय. सोलापूर असो, नाशिक असो, नागपूर असो की मुंबई, त्यांची जिथे जिथे नियुक्ती झाली तिथे त्यांनी थेट जनतेच्या हिताचे निर्णय घेतले. बेकायदेशीर बांधकामांवर हातोडा चालवणं, भ्रष्ट कर्मचाऱ्यांना निलंबित करणं आणि सरकारी तिजोरीचा थेट हिशोब मागणं ही त्यांची कार्यशैली. यामुळे झालं असं की सामान्य जनतेमध्ये त्यांचा एक मोठा चाहता वर्ग निर्माण झाला. पण प्रशासकीय वर्तुळात आणि राजकारणात मात्र त्यांच्या नावाची चर्चा वेगळ्याच कारणाने सुरू झाली. सर्वाधिक बदल्या होणारे अधिकारी अशी त्यांची ओळख बनली. लोकांना वाटायचं की सिस्टीम त्यांना त्रास देते. पण नुकत्याच पुण्यात पार पडलेल्या माय टाउन उपक्रमांतर्गत बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या मुलाखतीत जेव्हा त्यांना हाच प्रश्न विचारण्यात आला, लोकांनी तुम्हाला का फॉलो करायचं आणि तुमच्या एवढ्या बदल्या का होतात, तेव्हा त्यांनी दिलेलं उत्तर ऐकून तिथे बसलेला प्रत्येक माणूस अवाक झाला. पण हे उत्तर काय होतं ते ऐकण्याआधी आपण त्या मानसिकतेचा विचार करूया जी एका माणसाला सिस्टम विरुद्ध एकटं लढण्याची ताकद देते. मुलाखतीत जेव्हा विचारण्यात आलं की तुमच्या 25 पेक्षा जास्त बदल्या झाल्या, तुम्हाला याचा त्रास होत नाही का? त्यावर तुकाराम मुंढे यांनी अत्यंत शांतपणे आणि ठामपणे म्हणाले, बदल हा प्रगतीचा अविभाज्य घटक आहे. जर माझ्या जास्त बदल्या होत असतील तर याचा अर्थ असा आहे की माझ्या आज जास्त चांगले बदल घडत आहेत. विचार करा, जिथे लोक एका बदलीस घाबरतात तिथे हा माणूस बदलीस स्वतःच्या प्रगतीचं आणि वैयक्तिक सुधारण्याचं प्रतीक मानतो. पण खरी धक्कादायक गोष्ट पुढे आली जेव्हा त्यांना विचारण्यात आलं की लोक तुम्हाला तुमचा आदर्श मानतात, तुम्हाला फॉलो करतात. यावर तुकाराम मुंढे यांनी असं विधान केलं जे ऐकून संपूर्ण सभागृहात शांतता पसरली. ते म्हणाले, मला कोणी फॉलो करू नये, अगदी माझ्या मुलानेही मला फॉलो करू नये. आता तुम्ही विचार करत असाल, एक बाप एक अत्यंत यशस्वी IAS अधिकारी असं का म्हणेल? यात काय रहस्य असू शकतं? तुकाराम मुंढे यांनी यामागचं कारण स्पष्ट करताना मानवी तत्वज्ञानाचा एक खूप मोठा विचार मांडला. ते म्हणाले, लोकांनी मला किंवा कोणत्याही व्यक्तीला फॉलो करण्याऐवजी स्वतःच्या कॉशन्सला म्हणजे विवेक बुद्धीला फॉलो केलं पाहिजे. जगात प्रत्येक व्यक्तीकडे एक जन्मता टॅलेंट असतं. माणूस जन्माला येतो तेव्हा तो चांगला किंवा वाईट नसतो. आई वडील, शिक्षण आणि समाज यातून त्याची जडणघडण होते. त्यामुळे कोणीही कोणाची आंधळी कॉपी करू नये. माझ्या मुलानेही स्वतःचं व्हिजन तयार करावं, स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवावा आणि समाजात बदल घडवून आणावा. म्हणजेच
तुकाराम मुंडे हे स्पष्ट सांगत आहेत की त्यांना नायक किंवा देव बनण्यात अजिबात रस नाही. त्यांना अशी प्रजा किंवा नागरिक हवे आहेत जे स्वतः विचार करू शकतील. पण गोष्ट इथेच संपत नाही. सिस्टम आणि तुकाराम मुंडे यांच्यातील या समीकरणाचा समाजावर काय परिणाम होतोय? मित्रांनो, आपण जर खोलवर विचार करूया, आज आपल्या समाजात जेव्हा एखादा चांगला अधिकारी येतो तेव्हा आपण त्याला सिंघम किंवा रॉबिनहूड बनवून टाकतो. आपण त्याच्यावर सगळी आशा ठेवतो. पण तुकाराम मुंडे या मानसिकतेला छेद देतात. त्यांच्या या विधानांतून 3 महत्वाचे धडे मिळतात. पहिलं म्हणजे व्यक्तिपूजा थांबवा. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला फॉलो करतो तेव्हा आपण त्याच्या चुकांसकट त्याला स्वीकारतो किंवा तो गेल्यावर पुन्हा अस्वस्थ होतो. त्याऐवजी सिस्टम आणि स्वतःची विवेकबुद्धी मजबूत केली पाहिजे. दुसरं म्हणजे बदलाची व्याख्या बदलणं. परिस्थिती किंवा बदली याला अडथळा न मानता स्वतःच्या विकासाची पायरी मांडणं. आणि तिसरं म्हणजे स्वतःचं व्हिजन तयार करणं. दुसऱ्याच्या सावलीत राहण्यापेक्षा स्वतःचं अस्तित्व निर्माण करणं. विचार करा, जर प्रत्येक नागरिकाने स्वतःच्या आतल्या तुकाराम मुंडेला जागं केलं तर भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी आपल्याला एका IAS अधिकाऱ्याच्या बदलीची वाट पाहावी लागेल का? तुकाराम मुंडे यांच्या या संघर्षाकडे आणि त्यांच्या या वक्तव्याकडे पाहिल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट होते, खरी क्रांती ही कोणाला फॉलो करण्यात नसते तर स्वतःच्या विवेकाला विचारून योग्य पाऊल उचलण्यात असते. 25 बदल्या होऊनही ज्या माणसाचा पाठीचा कणा वाकला नाही, ज्याने सिस्टमच्या दबावासमोर गुडघे टेकले नाहीत, तो माणूस आज आपल्याला सांगतोय की माझे भक्त बनू नका, स्वतःचे विचारवंत बना. एका प्रामाणिक अधिकाऱ्याचा हा विचार आजच्या तरुणाईसाठी सर्वात प्रेरणादायी ठरेल. सिस्टीम बदलेल किंवा न बदलेल, पण जर आपण स्वतःच्या आत सकारात्मक बदल घडवला तर समाज नक्कीच बदलेल. मित्रांनो, तुकाराम मुंडे यांच्या या विचारांबद्दल तुम्हाला काय वाटतं? एका IAS अधिकाऱ्याने माझ्या मुलानेही मला फॉलो करू नये असं म्हणणं योग्य आहे का? आणि 25 बदल्यांनंतरही त्यांचा हा सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला कसा वाटला? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. मला तुमच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायला खूप आवडेल. हा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी विश्लेषणासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्या बेल आयकॉनला पण दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि विचार करायला लावणाऱ्या विषयासोबत. तोपर्यंत सावधान राहा, काळजी घ्या आणि बघत राहा राजश्री अनफिल्टर्ड. धन्यवाद.